मनोज जरांगे पाटील यांनी मृत शौर्य पाटील याच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। शौर्य पाटीलच्या वडिलांचं जरांगेंनी सांत्वन केलं। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी अमित शहा यांनी लक्ष घालावं, शौर्याला न्याय न मिळाल्यास दिल्लीची कोंडी करण्याचा जरांगेंनी इशारा दिलाय। शौर्याला न्याय देण्यासाठी मराठा समाजाला एक होणं गरजेचं आहे असं जरांगे म्हणतात। शौर्य पाटीलबाबत राष्ट्रवादीच्या खासदारांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। वेळ जर तशी आली तर दिल्ली सुद्धा सोडणार नाही। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे फार जवळचे संबंध मानले जातात। तुम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत या संदर्भात चर्चा करणार का? मी देवेंद्र फडणवीस साहेबांना नाही बोलणार। शौर्य पाटलाबद्दल त्यांच्या युतीमध्ये शिंदे साहेब पण आहेत, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पण आहेत, विखे पाटील साहेब सुद्धा आहेत। मोळ अण्णाला सुद्धा आम्ही या विषयात सांगणार की आम्हाला आरोपी अटक पाहिजेत, नसतात दिल्लीत आंदोलन उभा राहणार। सगळ्या खासदारांना पण सांगितलंय बाबा मी, तुम्ही अमित शहा साहेबाची भेट घ्या। भाजपाच्या खासदार भाजपाच्या सुद्धा सांगितलंय, सांगणार आहे। परत राहिलेले जेवढे आमचे 5-6 मंत्री आहेत महाराष्ट्रातले त्यांना पण सांगणार आहे, ज्यांचे अमित शहा साहेबासोबत संबंध आहेत। केंद्रातले मंत्री हो ना, केंद्रातलेच मंत्र्याबद्दल बोलणं झालं। मी अण्णाशी बोललो या विषयात, मला आपले आठवले साहेबांशी पण बोललो या विषयात, जाधव साहेबांशी सुद्धा मी आता बोलणार आहे, रक्षाताईशी पण बोलतो, हे सगळ्यांशी बोलतो। मी कोणाला ठेवत नाही। मी कधीही याच्यामध्ये राजकारण आणणार नाही, त्यांनी पण आणू नाही। कारण तारीख जर का आंदोलनाची मी डिक्लेअर केली ना, पुन्हा म्हणू नका आमची दिल्ली तुंबली।